क्रांती मैदानावर ज्यावेळी सर्व नेत्यांनी मिळून करो या मरो अशा पद्धतीची घोषणा केली, त्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील असतील की ज्यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात साताऱ्यामध्ये एक क्रांतीचं पर्व सुरू झालं आणि स्वातंत्र्याचा झेंडा लागला, तर दुसरीकडे विदर्भामध्ये देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने चिमूर सारख्या ठिकाणी 3 दिवस संघर्ष करून एक स्वातंत्र्याचा झेंडा लावून स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आणि सातत्याने संपूर्ण भारतामध्ये एक प्रचंड मोठा असा क्रांतीचा आगडोंब आपल्याला पाहायला मिळाला. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आजचा दिवस 9 ऑगस्ट हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि या महत्त्वाच्या दिवशी ज्यांनी खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांती केली, ज्यांनी आर्थिक क्रांती केली, ज्यांनी शैक्षणिक क्रांती केली आणि बहुजनांना शिक्षणाची दारं उघडी केली, नोकरीची दारं उघडी केली आणि सर्व प्रकारच्या सवलती देण्याचा निर्णय केला, त्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन हे आज कागलमध्ये होते आहे, ही खरोखर माझ्याकरता अत्यंत आनंदाची, समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे. गेले काही दिवस हा कार्यक्रम ठरत होता. मुश्रीफ साहेब सातत्याने तो कार्यक्रम ठरवत होते, पण तो मागे पुढे होत होता. पण आता कागलमध्ये कार्यक्रम करायचा तर एकीकडे मुश्रीफ साहेबांचा फोर्स येतो आणि दुसरीकडे समरजित राजेंचा फोर्स येतो. त्यामुळे हे दोघेही हा कार्यक्रम कधी करताय. आज तो कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि मला अतिशय आनंद आहे की अनेक वर्ष संघर्ष झाल्यानंतर, अर्थात तो राजकीय संघर्ष होता, वैयक्तिक नव्हता, पण मुश्रीफ साहेब आणि समरजित राजे हे एकत्रित आले आणि भविष्याची वाटचालही त्यांनी एकत्रित करायचं ठरवलं, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि अर्थातच मुश्रीफ साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी मंडलिक साहेब देखील मंचावर आहेत, संजय घाडगे साहेब देखील मंचावर आहेत. त्यामुळे नुसती युतीच नाही, महायुती या ठिकाणी मला पाहायला मिळते आहे. मी एवढंच म्हणेन, नांदा सौख्य भरे. पण मी हे पाहतोय की नेत्यांनी ठरवलं तर किती अंडरस्टँडिंगने कामं होऊ शकतात, राजकारण चालू शकतं, सर्वांचं हित साधता येतं. तशा पद्धतीनं टीव्ही कॉलचा मजबूत जोड हा मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि मी समरजित राजे तुम्हाला देखील सांगतो, मुश्रीफ साहेबांनी, मी, चंद्रकांत दादांनी आम्ही तुमची सगळी जबाबदारी घेतलेली आहे, त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाहीये. फक्त एकच मला माझ्या दृष्टीपथाला पडलं. मुश्रीफ साहेब उभे राहिले की इकडनं जास्त टाळ्या आणि समरजित राजे उभे राहिले की इकडनं जास्त टाळ्या. आता याच्या पुढे अरे अशांत टाकू थांबा. आता याच्या पुढे समरजित राजे बोलतील तेव्हा इकडनं जास्त टाळ्या पाहिजे आणि मुश्रीफ साहेब बोलतील तेव्हा इकडनं जास्त टाळ्या पाहिजे. आज
खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा याकरता महत्वाचा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या प्रकारे आधुनिक भारताची मुहूर्तमेढ केली, समाजातली विषमता ही दूर करण्याकरता समाजातले वंचित घटक समाजाच्या मुख्यधारेत आणण्याकरता वेगवेगळे त्यांनी घेतलेले धडाडीचे निर्णय त्या काळच्या सामाजिक व्यवस्थेला जुगारून आणि त्या ठिकाणी एक नवीन सामाजिक व्यवस्था उभं करण्याचं जे कार्य या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि म्हणूनच या महाराष्ट्रात आणि भारतात जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जसं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचं नाव असेल तसंच छत्रपती शाहू महाराजांचं नाव देखील अजरामर असेल. या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची पद्धती पॉलिसी आणण्याचं काम त्यांनी केलं आणि वंचित घटकांना 50% नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय हा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला. आणि एवढंच नाही तर आज आपल्या देशामध्ये कायदा आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा. पण या देशामध्ये राजश्री शाहू महाराज असे द्रष्टे राजे होते की त्यांना माहिती होतं समाजाचं कल्याण करायचं असेल तर शिक्षण हेच महत्वाचं आहे. म्हणून सर्वात पहिल्यांदा या संस्थानामध्ये त्यांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आणला. आणि नुसतं कायदा आणून थांबले नाहीत. कायदा आणणं सोपं असतं पण त्या कायद्याच्या अनुरूप व्यवस्था उभ्या कराव्या लागतात. शाळा उभ्या राहिल्या पाहिजेत, महाविद्यालय उभी राहिली पाहिजेत, वसतिगृह उभी राहिली पाहिजेत. वंचितांकरता शिक्षणासोबत ज्यांना राहायला जागा नाही खायला काही नाही त्यांनाही शिक्षण मिळालं पाहिजे. याकरता अनेक व्यवस्था छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी उभ्या केल्या आणि त्या माध्यमातून निश्चितपणे शिक्षणाचा जो प्रचार आणि प्रसार हा छत्रपती शाहू महाराजांनी केला तो आपल्या सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे. समाजामधली जाती व्यवस्था विषमता आणि या समाजातलं सर्वात मोठं पाप म्हणजे या ठिकाणी कोणाचा स्पर्श झाल्यामुळे कोणीतरी बाटतं अशा प्रकारची एक अतिशय हीन भावना या समाजामध्ये ज्यावेळी बळावलेली होती. अस्पृश्यता हा रोग हा अभिशाप जेव्हा समाजात प्रामुख्यानं होता त्यावेळी त्या अस्पृश्यतेला केवळ पाप नाही तर त्याला गुन्हा समजून या अस्पृश्यतेवर बंदी घालण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी केलं आणि एक नवीन सामाजिक क्रांतीची सुरुवात शाहू महाराजांनी केली. आमच्या समाजामध्ये दुर्दैवाने महिलांचं स्थान हे कुठेतरी दुय्यम झालं होतं. खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा देखील मोठा परिणाम हा छत्रपती शाहू महाराजांवर होता आणि त्यावेळी महिलांच्या संदर्भात शाहू महाराजांनी जे निर्णय घेतले मग विधवा विवाहाचा विषय असेल, बालविवाहाला प्रतिबंध करणं असेल, देवदासी प्रथा पूर्णपणे बंद करणं असेल, खऱ्या अर्थानं महिलांना प्रतिष्ठा देण्याचं काम या ठिकाणी छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी केलं आणि त्यातून एका नवीन समाजाची निर्मिती त्यांनी केली. ते नेहमी म्हणायचे की भारतीय पारतंत्र्याचं बीज हे विषमतेमध्ये आहे. मग ती विषमता जातीची असो की ती विषमता स्त्री पुरुषांमध्ये असो, जोपर्यंत ही विषमता आम्ही संपवणार नाही
तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्ही स्वतंत्र राहू शकणार नाही आणि म्हणून हे अत्यंत महत्वाचे विषय सातत्याने त्या ठिकाणी केले. आणि हे सगळं करत असताना आमचा जो शेतकरी आहे, या शेतकऱ्यांकरता देखील जो सावकाराच्या कर्जामध्ये त्या ठिकाणी सातत्याने बुडायचा, त्याला संस्थात्मक कर्ज मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा विचार मांडत, तशा पद्धतीच्या व्यवस्था मग सहकारात्मक असेल किंवा इतर बाबतीतून असेल, त्या व्यवस्था तयार करण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्याच वेळी आमच्या शेतकऱ्यांकरता सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून राधानगरी सारखं एक धरण, जे कदाचित त्या काळामध्ये एक प्रकारे अभियांत्रिकीचा आविष्कार होता, अशा प्रकारचं धरण हे बांधून आणि वेगवेगळे तलाव, वेगवेगळी धरणं, वेगवेगळे पाणवठे, वेगवेगळ्या प्रकारे पाण्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स तयार करून आमच्या शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं त्यांनी केलं. आणि म्हणूनच आज ज्यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं कार्य आपण पाहतो, एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन घडवू शकतो, कशा प्रकारे समाजाला बदलू शकतो आणि कशा प्रकारे राष्ट्राला दिशा देऊ शकतो, हेच त्यांच्या जीवनातनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार चालवत असताना एकीकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, दुसरीकडे छत्रपती शिवरायांनी दिलेला वारसा आहे आणि तिसरीकडे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले विचार आहेत. याच्या आधारावरच आज आपलं सरकार काम करत आहे. आणि म्हणूनच आमच्या शेतकऱ्यांना आम्ही कबूल केलं होतं विधानसभेच्या वेळी की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ. खरं म्हणजे कुठलीही निवडणूक समोर नव्हती, सगळ्या निवडणुका आम्ही जिंकलो होतो. पण केवळ निवडणुकीकरता राजकारण करायचं नाही, तर लोकांच्या करता राजकारण करायचं, शेतकऱ्यांकरता राजकारण करायचं. म्हणून आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी देशातली सर्वात मोठी योजना राबवण्याचा निर्णय केला. अर्थात आमचे मुश्रीफ साहेब त्यावेळी म्हणाले की आमच्याकडे सगळे कर्ज भरतात, कर्ज न भरू शकणारे शेतकरी कमी आहेत, पण त्याही शेतकऱ्यांचं आपण लक्ष ठेवलेलं आहे. जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन हे आपल्या शासनाच्या माध्यमातून आपण देतो. यासोबत आपल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला. आज दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतून 25,000 कोटी रुपये वीज मंडळाला आम्ही देतो आणि शेतकऱ्यांकरता मोफत वीज त्या ठिकाणी खरेदी करतो. आणि एवढंच नाही तर लोक, विशेषतः आमचे शेतकरी हुशार आहेत, ते म्हणाले साहेब ठीक आहे, तुम्ही आता तर वसूल करत नाही, पण आमची जुनी थकबाकी आहे, त्याचं तुम्ही नेमकं काय करणार आहात? नाही तर 5 वर्षांनी परत आमच्या डोक्यावर तलवार की तुमची 2022 ची थकबाकी, 2020 ची थकबाकी, 21 ची थकबाकी. राज्य सरकारने निर्णय केला आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयाची थकबाकी एक रकमी माफ करायचा निर्णय आपण केला. याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढच्या काळात सगळ्या शेतकऱ्यांना तुमची कुठलीही थकबाकी नाही अशा प्रकारचं बिल किंवा अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही प्रमाणपत्र आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. यासोबत सौर कृषी वाहिनी योजना आपण लागू केली. 2-2.5 वर्षापूर्वी आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आम्ही देऊ. आता आम्ही जवळपास 74% शेतकऱ्यांना
दिवसा 20 देतो, आता 8 तास देतो, हळूहळू 12 तासापर्यंत जाऊ, पण 74% शेतकऱ्यांना आता दिवसा 20 देतो. या वर्षाच्या शेवटापर्यंत 90 ते 95% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा 20 देऊ आणि पुढच्या वर्षीपर्यंत काही अपवाद वगळता 100% शेतकऱ्यांना दिवसा 20 द्यायची आहे. पहिल्यांदा 8 तास आणि त्याच्यानंतर 12 तास आमच्या शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ते आम्ही या ठिकाणी यशस्वी देखील करून दाखवलाय. आज खरं म्हणजे आपल्या ऊसाच्या शेतकऱ्यांकरता आपल्या केंद्र सरकारने जे निर्णय घेतले, अनेक लोक म्हणायचे मोदींना शेतीतलं काय समजतं, मोदींना ऊसातलं काय समजतं, पण सर्वात जास्त महत्वाचे निर्णय हे जर ऊसाच्या शेतकऱ्याकरता कोणी घेतले असतील तर ते नरेंद्र मोदीजींनी घेतले. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा 20 वर्ष आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर 10,000 कोटी रुपयाची इन्कम टॅक्सची तलवार होती. केंद्र सरकारने निर्णय घेतला होता, इन्कम टॅक्स लागतो तो वसूल करा. आम्ही मागणी करायचो शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स लावू नका, पण दुर्दैवाने कुठलंच सरकार निर्णय घेऊ शकलं नाही. मात्र आम्ही मोदीजींकडे गेलो, एका मिनिटात मोदीजींनी मान्य केलं आणि कायदाच बदलून टाकला. रिझर्व्ह बँकेच्या कायद्यामध्ये बदल करून 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आमच्या शेतकऱ्यांचा मोदीजींनी माफ केला. या ठिकाणी एमएसपीचा विषय असो, सॉफ्ट लोनचा विषय असो, आमच्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचा विषय असो, आणि त्यासोबत आमची साखर कारखानदारी आज जिवंत आहे. याचं महत्वाचं कारण इथेनॉलचा निर्णय. काही लोक या निर्णयावर टीका देखील करतायत. काही लोक आपल्या गाडीचं झाकण उघडू उघडू दाखवतायत. आता ते झाकण उघडल्याने त्यांना काय दिसलं मला समजलेलं नाही, परंतु या ठिकाणी हे जे काही इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे याच्यामुळे तुमची गाडी बिघडली अशा पद्धतीचा पुरावा द्या असं मी नाही म्हटलं. ज्या कंपन्या आहेत पेट्रोलियमच्या आणि गाड्यांच्या, या दोघांनी सांगितलं. अजून तरी कोणी पुरावा घेऊन आलेलं नाही. केवळ सोशल मीडियावर रोज त्या ठिकाणी टीका चालली आहे. ठीक आहे, ती टीका त्यांच्या जागी, पण आज मला सांगा, मुश्रीफ साहेब तुम्ही कारखानदारीत आहे, कोरे साहेब तुम्ही कारखानदारीत आहे, मला सांगा इथेनॉलचा निर्णय झाला नसता तर या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये साखर कारखानदारी जिवंत राहिली असती का? एकही कारखाना या महाराष्ट्रातला जिवंत राहू शकला नसता. आज जो काही या ठिकाणी कारखाना चालतोय, आमच्या शेतकऱ्यांना एफआरपी मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर एफआरपीचे नवनवीन उच्चांकच आहेत. याचं एकमेव कारण आमच्या या मोदीजींच्या सरकारने घेतलेला इथेनॉलचा निर्णय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आता पुढच्या काळामध्ये या ठिकाणी अनेक असे निर्णय हे मोदीजींच्या सरकारने घेतले, ज्यामध्ये आज आमच्या साखर कारखान्यातनं जो काही स्पेंट वॉश आणि प्रेसमड निघते त्याचा उपयोग करून त्या ठिकाणी सीबीजी आणि सीएनजी तयार करण्याचा निर्णय घेतला. आज या निर्णयामुळे आमच्या साखर कारखानदारीत काहीच वेस्ट राहणार नाही, झिरो वेस्ट. सगळ्या गोष्टी बाय प्रॉडक्ट मध्ये बदलल्या येणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं हे या ठिकाणी सांगण्याचं कारण काय आहे, सगळे कारखाने काही हे लावू शकणार नाहीत. आणि म्हणून देशाचे सहकारिता मंत्री माननीय अमितभाई शहांनी सांगितलं, केंद्र सरकारच्या वतीनं याचा पहिला कारखाना हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लावण्यात येईल. आणि सगळे कारखाने
पेंटवॉश आणि प्रेसमळ हे तिथे आणू शकतील, त्यातनं व्हॅल्यू चेन तयार करू शकतील आणि त्यातनं ऍडिशनल पैसा जमा करून तो पैसा आपल्या FRP करता, साखर कारखानदारी करता त्या ठिकाणी वापरू शकतील. दुसरा महत्वाचा निर्णय महाराष्ट्राकरता हा सहकारिता मंत्री अमितभाई शहांनी केला. ज्यांच्याकडे जुने साखर कारखाने आहेत त्यांना माहिती असेल, एक काळी साखर कारखाना म्हटला की पुण्याजवळची भारत हेवी त्याच ठिकाणी मशिनरी तयार व्हायची. दुर्दैवाने नंतरच्या काळात ते अडचणीत आलं. आता त्याचं रिवायवल करण्याचा निर्णय घेतला आणि अमितभाई शहांनी सांगितलं नुसतं रिवायवल नाही, तर आता हे जे CBG प्लांट आहेत देशभराकरता CBG प्लांट हे आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये भारत हेवीमध्ये तयार करण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी मोदीजींनी आणि अमितभाईंनी घेतला. एकूणच साखर कारखानदारी ही टिकली पाहिजे, FRP मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यातनं व्हॅल्यू चेन तयार झाली पाहिजे. याकरता घेतलेले निर्णय आज महाराष्ट्राला केंद्रस्थानी आणण्याचं काम या ठिकाणी केलंय. अर्बन बँकांकरता सगळ्यात महत्वाचा निर्णय समर्जित राजे झाला. आपल्या अर्बन बँकांकरता कुठली अपेक्स इन्स्टिट्यूशन नव्हती. एखादी जिल्हा बँक अडचणीत आली तर राज्य बँक होती, राज्य बँकेच्या वर नाबार्ड होतं, पण आपल्या या अर्बन कॉपरेटिव्ह बँकांकरता काही व्यवस्था नव्हती. अमितभाई शहांनी, मोदीजींनी देशाची अम्ब्रेला अथॉरिटी तयार केली आणि अर्बन बँकांना त्या ठिकाणी या अथॉरिटीच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी पुरवणे, कोर बँकिंग सोल्युशन पुरवणे. ज्यांच्याकडे एकच ब्रँच आहे त्यांना टेक्नॉलॉजी वापरता येत नाही, त्यांना ती त्या ठिकाणी देणे, त्यांची बॅलन्स शीट तयार करून देणे, त्यांचं ट्रेनिंग करणं, त्यांच्याकरता आवश्यकता पडली तर वित्त उभारून त्या वित्ताच्या माध्यमातून त्या बँकांना बाहेर काढणं, अशा पद्धतीची देशातली पहिली अम्ब्रेला अथॉरिटी तयार केली आणि या अम्ब्रेला अथॉरिटीचं ऑफिस देखील महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये तयार केलं. आणि एवढंच नाही तर देशाचं सेंट्रल कॉपरेटिव्ह रजिस्ट्रारचं ऑफिस जे दिल्लीमध्ये होतं ते ऑफिस देखील पुढच्या 4 महिन्यामध्ये पुण्यामध्ये तयार होत आहे. म्हणजे संपूर्ण सहकार जो या महाराष्ट्राचा आत्मा आहे त्या सहकाराच्या सगळ्या संस्था मोदीजींच्या आणि अमितभाईंच्या नेतृत्वात आज या महाराष्ट्रामध्ये येत आहेत. आणि म्हणून मी खरोखर मनापासनं त्यांचे आभार मानतो, मनापासनं त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांच्या, आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या, आमच्या साखर कारखानदारीच्या पाठीशी केंद्र सरकार भक्कमपणे उभं आहे हे सांगताना मला मनापासून आनंद वाटतो. आज खरं म्हणजे आपण या ठिकाणी इंदुराव घाडगे विद्या मंदिर शाळेचाही जीर्णोद्धार केला. गोपाळ कृष्ण गोखलेंसारखे ज्यांना गांधीजी देखील आपले गुरु मानायचे